बायको आपल्या नवऱ्याला सतत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असते. एक दिवस नवरा असा काही निर्णय घेतो की तो ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जाल. कुठे घडली ही घटना आणि कधी घडली? बघूया सविस्तर अशी ह्या आपल्या व्हिडिओमध्ये घटनेचं सर्व स्वरूप. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत. बघ बघूया हा व्हिडिओ. याच्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूर. म्हणजे जायचं म्हणजे डायरेक्ट जायचं नाही. असं कहाणीतून आपल्याला जायचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्याच्या ठिकाणी या शहरात. आता या शहरात बार्शी ठिकाणी ऋषिकेश संभाजी पाटील वय वर्ष 28 आणि त्यांची धर्मपत्नी धनश्री ऋषिकेश पाटील वय वर्ष 26 हे दोघं जण गांधी स्टॉप गाडेगाव बार्शी जिल्हा सोलापूर इथे वास्तव्य करायचे. आता हे दोघं जण नवरा बायको समजून घेतले की म्हणजे आपल्याला सर्व स्टोरी समजायला सोपी होती. आता ऋषिकेश आणि धनश्री हे कुठे होते? बार्शीतले, पण जवळच्या खेड्यातले. आणि हे पहिले बार्शीमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. आता शिक्षण घेता घेता काय झालं, ऋषिकेश आणि धनश्री यांचे काय झाले, जवळीक संबंध आले. म्हणजे यांचं काय झालं, कॉलेज लाईफ युवक-युवती असताना यांचं काय झालं, प्रेम संबंध जुळून आले. आता प्रेम संबंधात तिथं काय असते, ज्यावेळेस एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकाच्या प्रेमात पडली, एकमेकाजवळ आले, की हे सर्व सुख-दुःख सर्व विसरून जातात आणि त्यांना कोणत्या समाजाची, नातेवाईकाची कोणाचीही पर्वा उरत नाही. फक्त त्याला त्याची प्रेमिका आणि प्रेमिकेला फक्त तिचा प्रियकर एवढंच आठवत असतं. आणि यांचं प्रेम सुरू झालं आणि यांचं प्रेम सुरू झाल्यानंतर नितळ, स्वच्छ आणि पाण्यासारखं निर्मळ. आता मग यांनी काय केलं, यांनी असे गुंतले आणि यांनी दोघा जणांनी असा निर्णय घेतला की आपल्याला लग्न करायचं. आता लग्न करायचं, पण दोघांच्या पण घरच्यांचं काय झालं, दोघांच्या पण घरच्यांचा यांना इतका विरोध झाला, इतका विरोध झाला की खूप विरोधावर गेलं, विरोध वाढला. मग यांनी काय केलं, स्वतःच पळून जाऊन आपलं लग्न केलं आणि बार्शीमध्ये राहायला सुरुवात केली. आता राहायला लागले. हे झालं 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर दोघं जण एका ठिकाणी रूम भाड्याने घेतली, तिथं राहू लागले. आता त्यांचा संसार गाडा सुरू झाला. संसार सुरू झाल्यानंतर ते एका ठिकाणी राहायला लागल्यानंतर निसर्गाच्या नियमानुसार त्यांना आणि देवाच्या कृपेने म्हणा, कशाच्या त्यांच्या कृपेने म्हणा, त्यांना एक पुत्र असं रत्न प्राप्त झालं. आता मुलगा झाल्यानंतर आहे ना, आता संख्या वाढत चालली. कारण हिचा दवाखान्याचा खर्च आणि हा सर्व काय झाला एकट्याच्या पगारावर आला. आता हा काय करायचा काम, ऋषिकेश हा एक फायनान्स कंपनी तिथं तो काम करायचा. आता फायनान्स कंपनीतून जो येणार पेमेंट आहे, त्या पेमेंटचं खूप त्याच्याजवळ म्हणजे पैसे यायचे. मग काय झालं, धनश्रीच्या डिलिव्हरीच्या याच्यात आणि त्या बाळ झाल्यानंतर त्या बाळाच्या दुखण्यात याच्यात त्यांचा खर्च होऊ लागला. त्याच्यानंतर ते बाळ जसं त्याच्यानंतर मग 1.5-2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, हिला पण जॉब करू द्यायचा. मग ती पण जॉबला लागली. म्हणजे ती काय लागली, बचत गटामध्ये कामाला लागली. आता बचत गटाचं काम करायचं म्हटल्यानंतर तिला जावं लागायचं विविध खेड्यावर. आता खेड्यावर जाण्यासाठी तिची गैरसोय होऊ नये त्यासाठी यानं काय केलं, एक स्कूटी तिला लोनवर काढून दिली. आता लोनवर काढून दिल्यानंतर असं त्यांची तिचं सुखी संसार सुरू झाला. दोघांचं पेमेंट यायचं आणि दोघं जण मस्त राहू लागले. आता ही धनश्री काय करायची, आता माहेरात जाऊ लागली. आता जसे सासरला पण जाऊ लागले. कारण की कसं मुलगा झाल्यानंतर दोघांत पण घरचे क्षमावले, जाऊ द्या झाल्यानं झालं, जे झालं ते झालं. आता दोघं जण बोला लेकरू झालं, असंच झालं म्हणून सर्व दोन्ही कुटुंब एकत्र आले. तरी वेगळे राहायचे. पण यांचं काय झालं, यांचा प्रेमविवाह होता. आता याचं ज्यावेळेस ती जॉब करायला लागली त्यावेळेस सहज काय करू लागला, 2025 सालापासून म्हणजे 1 वर्ष अगोदरपासून तोपर्यंत त्यांचं सर्व सुरळीत चाललं. पण जसं 2025 उजळलं त्यावेळेस ज्यावेळेस त्या धनश्रीकडं ऋषिकेश हा धनश्रीकडं शारीरिक सुखाची मागणी करायचा, त्यावेळेस ती एका पायावर तयार राहायची, ताबडतोब तयार व्हायची, एका मिनिटात काही सेकंदात तयार व्हायची. पण आता ती 2025 पासून काय करायला लागली, ते शारीरिक सुख मागितलं की ती काही ना काही कारणं सांगायची आणि ती त्याला टाळायचा प्रयत्न करू लागली. आता हे टाळायचा प्रयत्न म्हटल्यानंतर इथं त्याची पहिली प्रेमिका, त्याच्यानंतर बायको झाली. ही कधी पण तयार राहायची, पण आता का तयार होत नाही, याच्यामुळं त्याच्या मनात संशय निर्माण झाला.
संशय निर्माण झाल्यानंतर काय झालं, त्याला असं वाटू लागलं हिचं कोणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू असावेत. त्यावेळेसच ही तिकडे जाऊन हे होती आणि आपल्याला सतत शारीरिक सुखासाठी आपल्याला नाकार द्यायला लागली. याच्यातून त्याच्या भावना म्हणजे त्याच्या मनात काय झालं, तिच्याविषयी चीड निर्माण यायला लागली. चीड झाल्यानंतर यानं काय केलं, 29 एप्रिल 2026 रोजी दारूचे व्यसन लागलं. दारू प्यायल्यानंतर पिऊन आला आणि ज्यावेळेस त्यानं शारीरिक सुखाची मागणी केली त्यावेळेस ती नाकारली. त्यावेळेस त्यानं तिला दारूच्या नशेत मारहाण केली, मारझोड केली आणि ती उठली आणि तिने सरळ पोलीस स्टेशन, बार्शी पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की माझा नवरा मला सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मला मारहाण करतो आणि असा रिपोर्ट दिला. आता रिपोर्ट दिल्यानंतर याची तळपाट झाली, कारण जी धनश्री सर्व घराच्या समाजाच्या विरोधात जाऊन त्याच्यासोबत लग्नाला तयार झाली, ती कसं काय त्याच्या विरोधात रेप कंप्लीट करते. याच्यामुळं त्यानं पण समारोपान घेतलं, तिला घरी आणलं. त्याच्यानंतर तिनं असं ठरवलं की मी आता वेगळी राहते आणि तू वेगळा राह, म्हणजे काही घेणं त्यांनी. पण त्यानं पण तिला वेगळं राहण्यापासून, अलिप्त राहण्यापासून त्यानं तिला प्रवृत्त केलं, एकत्र राहू लागली. पण त्याचं काय व्हायचं, ज्या वेळेस हा ऋषिकेश तिच्याजवळ जायचा त्यावेळेस त्याला सतत नाकार देत चालायची की नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा, म्हणजे असं करत 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 ती लांबवत लांबवत चालू लागली. आता याच्यातून काय व्हायचं, त्याला आला राग. राग आला आणि तारीख उजळली 25 मे 2026. आता 25 मे 2026 या दिवशी म्हणजे ती धनश्री हे काय व्हायचं, ही नेहमी आपल्या कामासाठी जायची. आता कामासाठी जायची, ती बचत गटाच्या कामातून होती. तिचं काम हे आउटडोअर म्हणजे खेड्यापाड्यावर जायचं होतं. 25 मे रोजी सकाळी सकाळी ती तिच्या कामानिमित्त घराबाहेर पडली आणि हा तिचा नवरा तिच्या येण्याच्या रोडवर तिथं थांबला. त्याची बायको धनश्री लक्षाची वाडी, बार्शी तालुका इथं गेली. आता ज्यावेळी ती लक्षाच्या वाडी ह्या रोडवरून येत असताना परड्या रोडवर तो तिथं थांबला. तिला हात द्यायला, तर तिच्या नवऱ्याने हात द्यायला म्हणून थांबली. थांबल्यानंतर जशी ती स्कूटीवरून उतरली तसं यानं खिशातला चाकू काढला आणि सपासप वार करायला सुरुवात केली. कमीत कमी 20 ते 25 वार त्यानं चाकूचे तिच्या अंगावर केले. ती ओरडत होती. लोक तमाशा पाहत होते. लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानं ऋषिकेशनं चाकू उगारून त्यांना सांगितलं, जर एखादा मदत आला हिला सोडून तुमच्यावर हल्ला करेल. एकही जण मदत आला नाही. ज्यावेळेस ती खाली कोसळली त्यावेळेस त्यानं तिथून पळ काढला. चाकू फेकून त्याला पळून गेला. त्यावेळेस कोणीतरी पोलीस स्टेशनला, बार्शी पोलीस स्टेशनला कळवलं की साहेबा इथं असंच झालं. पोलीसवाले तात्काळ आले. त्यांनी जखमी अवस्थेत तिला हॉस्पिटलला पाठवलं आणि काहींनी पंचनामा केला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिला मृत घोषित केलं. तिच्यातलं बघितल्यानंतर आधार कार्ड, ओळख बघितल्यानंतर कुठं राहतात तिथं जाऊन चौकशी केली. तिच्या वडिलाचा नंबर भेटला. तिचा वडिलाचा नंबर आल्यानंतर त्यांनी फोन लावून त्यांना सांगितलं, जितेंद्र विश्वनाथ गायकवाड, राहणार कासारवाडी, कासारवाडी तालुका बार्शी, यांना फोन करून सांगितलं तुमच्या मुलीचा अशा घटनेत मृत्यू झाला. ते आले, त्यांनी पण रिपोर्ट दिला की माझ्या जावयानं असं असं केलं आणि त्याच्यानुसार त्यांच्या काही रिपोर्टनुसार पोलीसवाल्यांनी तिथं एफ.आय.आर. नोंदली आणि त्याच्यानंतर अवघ्या 2 ते 3 घंट्यातच त्यांना दुसऱ्या रोडवर ऋषिकेश हा रक्ताचे डाग असलेल्या कपड्यावर दिसला. काही पोलीसवाल्यांनी त्याला पकडलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याला वरीलप्रमाणे कथन करून टाकलं. म्हणजे लक्षात ठेवा, याच्यात आपलं बदनाम किंवा एखादा खून कसा करायचा हे नाही सांगत आपण. आपण फक्त त्याच्यातून हे सांगतोय की यांचा प्रेम करून लग्न केलं, पण यांचं टिकला का नाही, याचं कारण काय? कारण ती पण सतत सतत नाकार द्यायची. इतकं काय नाकार द्यायचं, नवरा होता थांबायचं. आणि हिच्या जर मनात ते असू शकतं, असा त्याच्या मनात गैरसमज निर्माण झाला. हा गैरसमज म्हणजे एकदा जर का झाला तर हा मोठा मोठा होत होत जातो. त्याच्यामुळं गैरसमज होऊ नये त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि जर का विवाह बंधनात अटकले तुम्ही, तर एकमेकांसाठी राहणारे तसेच राहायला पाहिजेत होतं. पण यांच्यात काहीतरी कारणानुसार त्यांच्यात दरी वाढत वाढत गेली आणि शेवटला असा टाइम आला की त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. कारण जरी पण त्यांनी प्रेमविवाह केला तरी पण यांचा कार्यक्रम संपून गेला. आता याच्यात काय दोष आहे? याच्यात दोघांचा दोष नाही. दोषी पण त्या 6 वर्षाचा मुलगा झाला त्यांच्यात त्या 6 वर्षाच्या मुलात दोष काय आहे? कारण त्याला आई नाही राहिली आणि वडील पण नाही राहिले.
माझी आणि त्यांना फायदाच कशासाठी केलं असा इथं प्रश्न उद्भवतो. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो क्राईम चेअर का असेल त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं. जय हिंद, जय महाराष्ट्र.